मला 2 गोळ्या घातल्या ते महादेव गित्तेनं, आणि त्या बबन गित्तेनं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जीवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबन गित्तेनं. त्या बबन गित्तेच्या 302 मधला फिर्यादी मी, 307 माझ्यावर 2 गोळ्या लागल्या होत्या माझ्यावर. आणि त्यावेळेस तुम्ही कुठं होतात? तुम्ही जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ, तुझ्यावर हे करतो, तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत. ते तिथं तू भाई तुम बडे भाई सॉरी सॉरी म्हणलेला. मी ज्ञानबा मारुती गित्ते उर्फ गोट्या की काही गोष्टी होत चालल्यात की माझ्यावर इतके दरोड्याच्या केस, कोण्या आया बहिणीली म्हणजे मुलीली उचलून आणतो, घरातून टाकून देतो, की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत, वाल्मिक अण्णा कराड सोबत. ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही, अगर काही संबंध नाही माझा. पण हे जितेंद्र आव्हाड, संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामण्या मॅडम, की दामण्या मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं, कोणातरी मुलीला घरातून उचलून येतो. अरे बाबा, माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर. आणि पुन्हा हे जितेंद्र आव्हाड साहेब हे तर वंजाऱ्याचे. मला तर मी वंजारे असून यांची लाज वाटते मला यांची, की ते म्हणतात की मी मुखवटा चोरला कुठला तरी मंदिरचा. अरे त्याचा नंबर हे असेल, माझ्यावरती केस दाखल झालेला असेल ना, ते तुम्ही हे करा ना माझ्यावर. आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर बसलो, इतके गुन्हे माझ्यावर हे करायला ते आपले गुन्हे दाखल आहेत. जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल, पण विनाकारण हे दरोडे चोरी, पुन्हा हे ह्याला खंडणीचा हे करतोय, त्याला वाल्मिक अण्णा कराडकडून हे यांचा राईट हँड आहे. अरे बाबा, तुम्ही असं बिनबुडा आरोप करू नका. तुम्ही तुमच्याकडे जे माहिती तुम्ही हे करा ना न्यूजला. आणि तुमच्या त्याचे ते नंबर असतात, आपलं केस नंबर असते ते बघा. माझ्यावर जे आहेत ते नंबर हे करा तुम्ही. आणि तुम्ही असे फुकट आरोप हे ते करू नका. आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला? अरे जितेंद्र आव्हाड जे आहेत, मला बदनाम का करायला ते? जितेंद्र आव्हाड वंजारी असून मला वाटतंय ते वंजारी समाजाचा नाहीच. ते काही दिवसापूर्वी माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला, जे आमचा बापू आंधळे सरपंच आमचे, त्यावेळेस आम्हाला त्या बबन गित्तेनं आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी, त्या महादेव गित्तेच्या घरापाशी. त्यावेळेस आमचे पैसे आणलेच का तू बापू, हे ते बोलाबोलीत थोडं शिव्या देताना हे चालू झालं आमचं. आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या, मला 2 गोळ्या घातल्या ते महादेव गित्तेनं. आणि त्या बबन गित्तेनं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जीवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबन गित्तेनं. आणि त्याचं काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड. आणि तो काय करतो आता की म्हणतो हे असं झालं तसं. आणि का रे बाबा, जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती नाही, त्याचा ते बबन गित्ते तुमच्या सोबत होता तुमच्या पक्षातला. आणि त्यानं त्याच्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या त्यानं. आणि त्यावेळेस काय झालं तुमचं? त्यावेळेस का उठाव घेतला नाही तुम्ही? ते बी वंजारी होता. अगर इकडे बघा, संतोष देशमुख काय विषय नाही, आपला वंजारी समाज नसला मराठा समाज असला तर काय घेणं नाही. पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे. संतोष देशमुखला त्यांची आरोपीली फाशी 100% भेटलीच पाहिजे. कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाशी भेटली पाहिजे. पण तुम्ही वाल्मिक अण्णा कराडच्या मागं विनाकारणच की हे आपलं गोरगरिबी जनतेचे हे करतो. तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला. पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणतायत की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते. त्यांचं काही गरज नव्हतं. तुमचा बी व्हिडिओ आलाय तिथं, जितेंद्र साहेब तुमचा बी व्हिडिओ आलाय तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं, मी कुठं आलो का? अरे बाबा, ते पक्षामुळे हे ते आले असतील. मग तुमच्या पक्षाची सभा होत्या, तुम्ही बी यायचं परळीमध्ये या, बीडमध्ये या, काही अडचण नव्हती तुम्हाला. आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला. पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबांनी बी टार्गेट करू नका. धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही. पण आमचे दैवत आमचे वाल्मिक अण्णा कराड का रे बाबा, का गोरगरिबाच्या परळीत येऊन कुणाला बी विचारा हो, परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते दैवतच म्हणतील. कारण त्यांच्यापाशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील, त्यांना काय अडचण आहे ते हा बोला
ताई बोला, आई बोला, भाऊ बोला शब्द असते. आणि आता नाही आणण्याचा आणखीन शब्द हे बोल रा मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी. पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब. तुम्ही वंजारी समाजाचे आहेत, पण वंजारी समाजाचे आहेत म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंजारी समाजाचे आहेत म्हणून. पण ते असं हे करू नका तुम्ही. जर करायचं असलं तर करा, पण विनाकारण माझ्यावर बी तुम्ही. आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळायलंय मला की मी त्या बबन गीतेच्या 302 मधला फिर्यादी मी 307 माझ्यावर 2 गोळ्या लागल्या होत्या माझ्यावर. आणि त्यावेळेस तुम्ही कुठं होतात? तुम्ही आव्हाड साहेब तुम्ही कुठं होतात? तुम्ही वंजारी समाजाचे तुम्ही कुठं होतो त्यावेळेस? आणि तिथं आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायल्यात की मी काय करतोय म्हणा की महिलाला उचलून नेवतोय आणि त्या महिलाला उचलून आणून टाकतोय. आणि परळीतल्या कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गावात जाऊन, माझं गाव नंदगाव गाव आहे तिथं 4000 लोकसंख्या आहे, तिथं जाऊन माझ्या विरोधात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटू गित्तेनं काय असं केलंय म्हणून. त्यावेळेस मी आहे का मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असं पटरीवर पडून मरतो मी. पण तुम्ही आहे का तुमच्या राजकारणासाठी पोळ्या भाजू नका तुम्ही. आणि तुम्ही अण्णाच्या विषयीचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड. तुम्हाला हेच माझं स्पष्टीकरण. मी काय विषय नाही माझं. तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण म्हणायलात माझ्यावर कुठं आपलं आळंदीतल्या तुकाराम महाराजच्या हे ते नाव मला लक्षात आहे ना. बरं ते म्हणता माझ्या मुकोडा चोरीचा माझ्यावर प्रश्न मांडला तुम्ही. ते तुम्ही फक्त बातम्या देऊ नका, हे पण त्याची नोंद काढा ना तुम्ही. अरे तुला तर इकडे बघ ए जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ. तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत. ते तिथं तू भाई तुम बडे भाई सॉरी म्हणलेला ते टाकतो मी खाली. अरे तू हायस्कूलाचा नेमका वंधारेचं समाजाचा नाहीस तू. आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे. आणि इकडे बघ ना मी गोटू गित्ते लहान सहान माणूस आहे मी. आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय ते इकडे का करायला तुम्ही असं करूच नका तुम्ही. म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारणामुळे की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन गीते तो फरारच आहे आणखीन. आणि तुमच्या एक त्यामध्ये तुमचे कॉल रेकॉर्ड चेक करावं लागतील तुम्हाला. तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जीवाभावाचा बापू आंधळे आणि त्याच वेळेस माझ्यावर 2 गोळ्या झाडल्या होत्या. ते रिपोर्ट बी आहेत. ते आरपार झाली म्हणून मी जिवंत आहे फक्त. आणि अरे बाबा का त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये. तुमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष होता ना. आणि त्यानंतर आताच तुम्हाला इकडे येवायले माझ्या विरोधातल्या केस ते करणं. अरे माझ्यावर केस झालेल्या होत्या त्यातल्या निर्दोष सुटलेलो मी की विनाकारण तुमच्यासारखेच आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या. माझ्यावर कुणाचीच आणखीन कुठे सजा झाल्याच्या नंतर मला आरोपी करा ना तुम्ही. यातले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही. जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंजारी समाजाचे आहेत पण असं मला वाटतं की तुम्ही असं जातीवादाचे ह्याच्यामध्ये तुम्ही वंजारी समाजाचे नाहीतच तुम्ही. अरे बाबा त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या बबन गीतेचा मी फिर्यादी मी 307 302 मध्ये. आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते हे तुम्ही त्यासाठी हे करायला लावून तुम्ही त्यासाठी हे करू नका तुम्ही. त्याला ये म्हणावं पुढल्या स्टेशनला ये म्हणावं हजर होय म्हणावं. आणि त्यानंतर जे सीआयडी तपास होईल सीआयडी तपास कुठं होणार आहे ह्यांच्या विरोधात सीआयडीचा कुणी बोललंच नाही. यासाठी समाज काहीच नाही तिथं यासाठी नाही सीआयडी नाही. आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे परळी शहरला तरी ते बबन गीते काय येत नाही. मग ते बबन गीते आरोपी मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते. आणि मग त्याच्या काहीतरी बोला ना तुम्ही जितेंद्र साहेब बोला त्याच्या विरोधात त्याच्या काहीतरी. जर असं आणखीन माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देईल आणि चित्तूवर नावं नाही असं लाईव्ह मध्ये सांगालो की माझ्यावर जर माझ्यावर एवढं बदनामी करायला तुम्ही मी जीव देईल त्याचे कारणीभूत तुम्ही असताल. जय हिंद जय महाराष्ट्र. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या
केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।